नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वीचा पहिला चॅप्टर 2 चलातील रेषीय समीकरणे आज आपण पाहणार आहोत. हा चॅप्टर तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा असणार आहे. या चॅप्टरमधून तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता, कारण हा तेवढाच सोपा चॅप्टर आहे. तर मग बघा, 2 चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणायचं, 1 चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं, हे थोडक्यात तुम्ही इयत्ता 9वीमध्ये शिकला असाल. जरी तिथं कमी जास्त तुम्ही अभ्यास केला असेल तर काळजी नका करू. आता आपण हे 2 चलातील रेषीय समीकरण असो किंवा इयत्ता 10वीमधील संपूर्ण अभ्यासक्रम असो, हा बेसिकपासून पाहणार आहोत. आज पहिला चॅप्टर असणार आहे. ही सिरीज आपण फ्रीमध्ये ठेवणार आहोत. 10वीचा जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल, हे सगळं जे काही विद्यार्थी असतील, क्लास लावू शकत नसतील, या सगळ्यांना हा फायदा होणार आहे. तर चला बघूया या सिरीजचा हा पहिला चॅप्टर 2 चलातील रेषीय समीकरणे. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की हे नेमकं कशाला म्हणायचं 2 चलातील रेषीय समीकरणे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणतंही लेक्चर करते वेळेस एक वही आणि पेन सोबत ठेवा, जेणेकरून काय होणार की तुम्हाला काही इंग्रजी वर्ड्स, इंग्रजी शब्द मी पण सांगेल किंवा ह्या पुस्तकामधून पण येतील, ते एका जे काही तुम्ही मॅथ्सची वही सोबत असेल किंवा इतर एक छोटीशी वही करा. त्या वहीमध्ये हे शब्द मी सांगते वेळेस किंवा तुम्ही मनाने काही जे ह्या पुस्तकामधून मिळतील ते शब्द लिहित चला. कारण काय होणार आहे की हे शब्द तुम्हाला पुढं चलून जेव्हा तुम्ही 11वी-12वीला जाल तेव्हा तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर मग आपण बघू 2 चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणायचं. बघा, तुम्हाला इथं व्याख्या दिलेली आहे. 2 चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणायचं, ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात. आता बघा, तुम्ही हे गणित बघा 1 नंबरचं. हे जे गणित आहे 1 नंबरचं, तिथं किती चल आहेत तुम्हाला, m आणि n. आता तुम्हाला ही चल किंवा पद किंवा त्याचा कोटी, ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. चल कशाला म्हणायचं, त्या पदाचा कोटी कशाला म्हणायचं. बघा काय असतं, हे जे काय आहे x अधिक b y अधिक c हे 2 चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे, इक्वल टू 0. बरोबर आहे. हे तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ठेवावं लागेल आणि ह्या समीकरणाला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता ह्या जर समीकरणाला आपण डिकोड केलं, ह्या समीकरणाला आपण समजून घेतलं तर काय असं आहे बघा, हे समीकरण ax अधिक by अधिक c बरोबर 0. आता ह्याच्यामधला a आणि b काय आहेत, x आणि y काय आहे. ओके, तर बघा a आणि b ह्या तुमच्या वास्तव संख्या आहेत. इथं दिलं असेल आहे बघा, या a आणि b, इथं a आणि b या वास्तव संख्या आहेत. इथे दिलेलं आहे तुम्हाला वास्तव संख्या a आणि b. आता काय म्हणले, दुसरी अट काय आहे की या संख्या a आणि b ह्या शून्य नसल्या पाहिजे. कधी, एकाच वेळी शून्य नसतात, तेव्हा ते काय असतं 2 चलातील रेषीय समीकरण. आणि समजा इथं एका जागी शून्य आहे, एच्या ठिकाणी शून्य आहे, बीच्या ठिकाणी एखादी संख्या आहे, तर हे 1 चलातील रेषीय समीकरणे होतं. बरोबर आहे. चला आता पुढं बघा, ही ज्या कंडिशन ह्या लक्षात ठेवा. पहिली कंडिशन काय आहे, 2 चलातील म्हणजेच काय की 2 त्याला चल असली पाहिजे. चल म्हणजे काय, व्हेरिएबल. ओके, 2 चल असली पाहिजे तेव्हा ते 2 चलातील रेषीय समीकरण होतं. नंतरची कंडिशन काय आहे, जे काही सहगुणक आहेत चलाचे, x आणि y या चलाचे सहगुणक जे काही असतील, त्या वास्तव संख्या कधीही 0 नसल्या पाहिजे. म्हणजे वास्तव संख्येच्या जागी ह्या 0 नसल्या पाहिजे. बरोबर आहे. आता पुढं बघा, काही एक तुम्हाला गणित दिलेलं आहे 3x बरोबर 4y वजा 12. आता हे जे काही गणित आहे हे समीकरण तुम्हाला योग्य वाटतं का, तर नाही. हे समीकरण तुम्हाला अगोदर बरोबर करून घ्यावं लागेल. ते कसं घेणार तुम्ही बरोबर करून, तर तुम्हाला माहीत आहे की सामान्य रूप काय आहे. बघा, सामान्य रूप काय आहे, ax अधिक by अधिक c. कसं लिहिणार तुम्ही, 3x वजा 4y अधिक 12
हे तुमचं सामान्य रूप झालं. आता बघा, तुम्हाला काही तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत आणि सांगितलं आहे की ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत किंवा नाहीत हे ओळखा. बरोबर आहे. आता कसं ओळखणार, तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की नेमकं दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं. बरोबर आहे. तर आता बघू दोन चलातील रेषीय समीकरण यात आहे की नाही. आता बघा, पहिलं जे समीकरण आहे हे हे तुम्हाला 4m अधिक 3n बरोबर 12 असं दिलेलं आहे आणि त्याच्यासमोर आहे असं दिलेलं आहे. तर का आहे हे दोन चलातील रेषीय समीकरण, तर बघा 4 हे वास्तव संख्या आहे, 3 ही वास्तव संख्या आहे, m आणि n ह्या काय आहेत, त्या समीकरणाची चल आहेत. बरोबर आहे. तर हे आपण जे काय सामान्य रूप आहे त्या सामान्य रूपामध्ये हे बसतं, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता पुढं बघा, 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. आता सांगतो तुम्हाला, हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. ओके. आता ह्याचं रिझन काय आहे, का नाही ही दोन चलातील रेषीय समीकरण. जर तुम्ही थोडंसं तुम्हाला आठवत असेल तर आपल्या अट ही आहे, इथं मी तुम्हाला सांगण्यात राहून गेलं वाटतं, प्रत्येक पदाचा कोटी. आता जे काही समीकरण आहे त्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचा कोटी 1 असला पाहिजे. पण इथं किती आहे, 2. मग हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, तर अजिबात नाही. इथं दिलेलं आहे तुम्हाला वाक्यामध्ये, प्रत्येक पदाचा कोटी किती असला पाहिजे, तर 1 असला पाहिजे. ओके. म्हणून हे 2 नंबरचं तुमचं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. आता 3 नंबरचं बघा. आता बघा, तुम्ही तर थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन तयार होईल. वर्गमुळामध्ये 2x वजा वर्गमुळामध्ये 5y बरोबर 16. आता तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही. तर विचार करा थोडा आणि लवकर सांगा. आता बघा, आपण जास्त वेळ न घालता, हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, तर याचं रिझन काय आहे तुम्ही सांगू शकाल. तर तेच, आता इथं तुम्ही या वर्गमुळामध्ये ज्या काय संख्या आल्या म्हणून कन्फ्यूज नका होऊ, त्या वास्तव संख्या आहेत. आता ह्या वास्तव संख्या कधी नसतात, तर बघा, जेव्हा ह्या वर्गमुळामध्ये -2 किंवा -3 ह्याच्या अशा प्रकारे संख्या येतील, तेव्हा त्या वास्तव संख्या नसून इमॅजिनरी नंबर्स आहेत. त्याला आय म्हणून दर्शवतो आपण, इमॅजिनरी नंबर. ओके. तर त्या वास्तव संख्या नसतात. आता या तर आहेत. बरोबर आहे. हे थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला नॉलेज पुढं कामी येईल, हे तुम्हाला कुठंतरी लिहून ठेवा तुम्ही. बरोबर आहे. तर हे पण काय आहे, आता बघा, एक्सचा जे काही हे एक्स चल आहे त्याचा सहगुणक बरोबर आहे, वायचा सहगुणक बरोबर आहे. मग हे तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरण आहे. बरोबर आहे. आता पुढचं बघा गणित, 0x अधिक 6y वजा 3. आता हे तुमचं दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तर का नाही, तुम्हाला अट आहे बघा. प्रत्येक इथं बघा, ए आणि बी ही एकाच वेळी शून्य नसतात. आता एकाच वेळी शून्य नसतात किंवा एक जरी शून्य असेल तर हे दोन चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं का, अजिबात नाही. मग हे एक चलातील रेषीय समीकरण आहे. काय, एक चलातील, एक चल. ओके. चला नाही, चल म्हणा त्याला. ओके. हे चलातील, एक चलातील रेषीय समीकरण आहे. इथं 0 असल्यामुळं. मात्र हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, नाही. आता पुढं बघा, इथं पण सेम आहे. इथं एक्सचा सहगुणक हा 0 होता, इथं वायचा सहगुणक 0 आहे, म्हणून हे पण नाही. हे एक चलातील रेषीय समीकरण आहे, एक चल. ओके. आता पुढं बघा, 6 नंबरचं, 4 अंशामध्ये 4 आहे, छदामध्ये x आहे. हे आहे, हे आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणाच्या सामान्य रूपामध्ये बसतं का, नाही बसत. कारण काय, हे x कुठं असला पाहिजे तुमच्या
अंशामध्ये म्हणजे 4च्या सोबत असलं पाहिजे, तेव्हाच ते काय होणार तुमचं 2 चलातील रेषीय समीकरण. म्हणून हे सुद्धा तुमचं 2 चलातील रेषीय समीकरण असणार आहे का? अजिबात नाही. आता पुढे बघा 7वं, 4xy. आपण विचार काय करतोय, आपलं चाललंय काय, तर 2 चलातील 2 चल. ओके. इथं किती चल दिलेत तुम्हाला? 3 चल दिलेत. इथं 2, इथे 1. मात्र या y सारखे असले तरी तुम्हाला ते तसं करता येईल का? अजिबात नाही. आपल्याला फक्त x आणि y हे वेगवेगळ्या सहगुणकासोबत असली पाहिजे, तेव्हाच ते 2 चलातील रेषीय समीकरण होऊ शकतं. आता पुढच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत, एक सामायिक रेषीय समीकरण, त्यालाच सायमल्टेनियस लिनिअर इक्वेशन म्हणतो. ते क्रॅमरची पद्धत, आलेख हे सर्व आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करून ठेवा. धन्यवाद.